जय भीम, नमो बुद्धाय. बुद्ध धम्म आणि संस्कार या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन करत आहोत. तसेच आता आपला चौथा खंड चालू आहे आणि चौथ्या खंडामधला भाग चौथा म्हणजे ज्यामध्ये बुद्धांची प्रवचनं आहेत तर ती आता आपण बघणार आहोत. एकदा तथागत जिथे होते तिथे अनाथ पिंडक आला आणि आल्यानंतर त्याने तथागतांना वंदन केलं आणि तो तथागतांच्या जवळच बसला. तथागतांच्या जवळ बसल्यानंतर त्याने तथागतांना प्रश्न केला, गृहस्थ जीवनामध्ये जे गृहस्थ आहेत तर त्यांचं सुख कशामध्ये आहे, गृहस्थ कशामुळे सुखावतो, हा प्रश्न त्याने तथागतांना केला. तथागतांनी सांगितलं की गृहस्थाचं पहिलं सुख जे आहे तर ते स्वामित्वामध्ये आहे. म्हणजे त्याने जी धनसंपदा किंवा त्याच्याजवळ जे धन आहे, द्रव्य आहे, ते त्याने कसं संपादन केलं आहे, ते त्याने आपल्या चांगल्या मार्गाने संपादन केलेलं आहे, आपल्या कठोर परिश्रमाने संपादन केलेलं आहे, आपल्या शरीराच्या घामाच्या एक एक थेंबाने त्याने ते संपादन केलेलं आहे किंवा धम्माच्या मार्गाने ते संपादन केलेलं आहे. तेव्हा तो माणूस आहे तर तो सुखकर होतो. या पद्धतीचं स्वामित्वाने तो माणूस सुखकर होत असतो. पुढे तथागत म्हणाले, गृहस्थाचं दुसरं जे सुख आहे तर ते उपभोगामध्ये आहे. म्हणजे त्याने चांगल्या मार्गाने जी धनसंपदा त्याने जी अर्जित केलेली आहे किंवा जमा केलेली आहे तर ती धनसंपदा तो उपभोगत असतो आणि ती धनसंपदा जी आहे तर तिचं तो दान करत असतो, पुण्य कर्म करत असतो. कारण ती धनसंपदा जी आहे ती त्याने अतिशय कष्टाने कमवलेली असते, ते त्याने त्याच्या बाहूच्या बलावरती कमवलेली असते, ते त्याने धम्माच्या मार्गाने कमवलेली असते. आणि न्याय मार्गाने आपण आपली जी संपदा आहे किंवा धन आहे ते आपण संपादित केलेलं आहे आणि ते योग्य ठिकाणी आपण लावत आहोत, पुण्य कर्म करण्यासाठी आपण लावत आहोत, असा जेव्हा विचार तो करतो तेव्हा गृहस्थ सुखी होत असतो. तिसरं सुख जे आहे तर ते ऋणी नसण्यामध्ये आहे. म्हणजे जर गृहस्थावरती कुठल्याही प्रकारचं कर्ज नसेल किंवा त्याला कोणाचं ऋण देणं लागत नसेल तर त्यावेळी सुद्धा तो सुखी होत असतो. आणि चौथं सुख जे आहे तर ते निष्कलंक असण्यामध्ये आहे. म्हणजे तो कायेने वाचेने तो जर निष्कलंक असेल, तो जे बोलतो ते निष्कलंक असेल, त्याचं जे वागणं आहे ते निष्कलंक असेल तर त्यावेळी सुद्धा गृहस्थ जे आहे तर ते सुखकर होत असतात. आणि मग पुढे तथागत म्हणाले की अनाथ पिंडका, जर या पद्धतीने चांगल्या मार्गाने जर गृहस्थ जगत असतील तर हे चारही सुख त्याच्या वाट्याला नक्कीच येतात. आपण आता सुखी गृहस्थ काय असतं तर हे बघितलं, हे आपण तथागतांच्या वाणीतून आपण ऐकलेलं आहे. आता पुढे जे आहे तर पुत्री ही पुत्रापेक्षा कशी योग्य आहे किंवा सरस आहे तर हे या प्रवचनामधून आपण ऐकणार आहोत. एकदा तथागत श्रावस्ती येथे वास्तव्याला होते आणि तिथे जो कौशल नरेश होता प्रसंजित तर तो तथागतांच्या भेटीला आला. त्याने तथागतांना कुशलक्षेम विचारला आणि तो तिथे बसला. त्यानंतर थोड्या वेळातच तो राजा जो होता तर त्याचा दूत तिथे आला आणि त्याने राजाच्या कानामध्ये काहीतरी सांगितलं. ते सांगितल्यानंतर राजाचं जे मन होतं ते खिन्न झालं, तो दुःखी झाला. त्याच्या चेहऱ्यावरती ते भाव अगदी स्पष्ट दिसत होते. त्या राजदूताने सांगितले होते की राणी मल्लिका जी आहे तर तिने नुकताच एका पुत्रीला जन्म दिलेला आहे, एका मुलीला जन्म दिलेला आहे. आणि हे ऐकून जो प्रसंजित जो राजा होता तर तो खूप दुःखी झाला होता. त्याचं दुःख जे होतं तर ते तथागतांच्या लक्षात आलं आणि तथागतांनी राजाला दुःखाचं कारण विचारलं. त्यावेळी राजाने सांगितलं की राणी जी आहे मल्लिका तिने आता नुकताच एका पुत्रीला जन्म दिलेला आहे आणि म्हणून मी दुःखी झालो आहे, म्हणून मी खिन्न झालेलो आहे. तेव्हा तथागत म्हणाले की हे राजा, पुत्री सुद्धा पुत्रापेक्षा श्रेष्ठ असू शकते, कारण ती सुज्ञ आणि सुशील असू शकते. ती माता पित्यांचा आदर करते, तसेच सासरच्या लोकांचाही आदर करते. ती योग्य भार्या सुद्धा होईल आणि ती आपला जो पती आहे तर त्याच्याही माता पित्यांचा तितकाच आदर करत असते. आणि तिच्या पोटी जन्म घेणारा जो पुत्र असतो तो एखादा महान राजा होऊ शकतो, तो संपूर्ण जगावरती शासन करू शकतो, तो देशाचा मार्गदर्शक होऊ शकतो. त्यामुळे पुत्रापेक्षा पुत्री सुद्धा अधिक योग्य आहे. आता आपण मुलगी कशी मुलापेक्षाही चांगली ठरू शकते हे आपण तथागतांच्या प्रवचनातून बघितलं. आता आपण बघणार आहोत पती आणि पत्नी किंवा पती आणि भार्या. एकदा तथागत मथुरा आणि नेरज्य यांना जोडणाऱ्या महामार्गाने चालले होते ते आणि त्याच रस्त्याने एक मोठा जनसमुदाय, गृहस्थ जनसमुदाय, ज्याच्यामध्ये त्यांच्या बायकाही होत्या,
ते सुद्धा तथागतांसोबत चालले होते. जेव्हा तथागतांनी तो रस्ता सोडून ते एका झाडाखाली बसले, त्यावेळी त्या गृहस्थ आणि त्यांच्या ज्या बायका होत्या, त्यांच्या ज्या भार्या होत्या, तथागत जिथे बसलेले होते ज्या वृक्षाखाली, तिथे ते गेले आणि मग त्यांनी तथागतांना वंदन केलं आणि तथागतांच्या जवळच त्यांनी आपलं आसन ग्रहण केलं. आणि मग ते म्हणाले की पती पत्नी यांची परस्पर संबंधाची व्याख्या करावी. आणि मग तथागत पुढे म्हणाले, पती पत्नी जे आहेत तर ते 4 प्रकारचे पती पत्नी असतात. एक म्हणजे दृष्ट पुरुष आणि दृष्ट स्त्री असते, दोघेही सोबत जगत असतात, सहजीवन जगत असतात. दुसरे म्हणजे दृष्ट पुरुष आणि देवता समान स्त्री असते. तिसरे म्हणजे देवता समान पुरुष आणि दृष्ट स्त्री असते. आणि चौथे म्हणजे देवता समान पुरुष आणि देवता समान स्त्री. तर हे 4 जे आहेत, तर हे 4 पद्धतीचे पती पत्नी इथे तथागतांनी सांगितलेले आहे. आणि मग हे सांगताना तथागत म्हणतात की हे गृहस्थ हो, पती हत्या करतो, चौर्य कर्म करतो, व्यभिचार करतो, मिथ्या वचन बोलतो, सुरापान करतो, तो दृष्ट आहे, तो पापी आहे, तो लोभग्रस्त विचारांनी जीवन व्यतीत करतो आहे, तो सदाचारी लोकांना कटू वचन बोलतो आहे, तो त्यांना शिव्या शाप देतो, तसेच त्यांची भार्या हत्या करते, चौर्य कर्म करते, व्यभिचार करते, मिथ्या वचन बोलते, सुरापान करते, ती दृष्ट आहे, ती पापी आहे, ती लोभग्रस्त चित्ताचे जीवन जगते आहे आणि सदाचारी सद्गुणी लोकांबद्दल कटू वचन बोलते आहे, शिव्या शाप देते आहे. या प्रकारे एक दृष्ट पुरुष एक दृष्ट स्त्रीसह जीवन जगत असतो. दुसरे सांगायचं झालं तर पती हत्या करतो, चौर्य कर्म करतो, व्यभिचार करतो, मिथ्या कथन बोलतो, सुरापान करतो, तो दृष्ट आहे, तो पापी आहे, तो लोभग्रस्त चित्ताचे जीवन जगत आहे, तो जे श्रेष्ठ आहेत, सदाचारी आहे, त्यांना कटू वचन बोलतो, त्यांना शिव्या शाप देतो. परंतु त्याची भार्या जी आहे तर ती हत्येपासून विरत आहे, चौर्य कर्मापासून ती विरत आहे. म्हणजे ती चौर्य कर्म करत नाही, ती हत्या करत नाही, ती व्यभिचार करत नाही किंवा ती मिथ्या कथन करत नाही, ती सुरापान करत नाही किंवा ती कोणाबद्दल वाईटही बोलत नाही. अशा प्रकारे दृष्ट माणूस देवासमान स्त्रीसह जीवन जगत असतो. तिसऱ्या याच्यात सांगतात की पती हत्येपासून विरत आहे, चौर्य कर्मापासून विरत आहे, मिथ्याचारापासून विरत आहे, सुरापानापासून विरत आहे, तो सदाचारी आणि धम्मप्रवण जीवन जगतो आहे, त्याचं चित्त लोभ विरत आहे, तो योग्य कौटुंबिक जीवन जगतो आहे, तो सदाचारी आहे, श्रेष्ठांना तो कटुवचन बोलत नाही, शिव्या शाप तो देत नाही. परंतु त्याची भार्या जी आहे तर ती हत्या करते, चौर्य कर्म करते, कटुवचन बोलते, व्यभिचार करते, मिथ्या कथन करते, शिव्या शाप देते. हे गृहस्थ हो, हे जीवन देवता स्वरूप पुरुष आणि दृष्ट स्त्री जगत असतात. चौथ्या याच्यामध्ये हे गृहस्थ हो, आता पती आणि भार्या ही हत्येपासून विरत आहे, चौर्य कर्मापासून विरत आहे, मिथ्याचारापासून विरत आहे, सुरापानापासून विरत आहे, ती सदाचारी आहे, धम्मप्रवण जीवन जगत आहे. हे ते सदाचारी आणि श्रेष्ठांना कटुवचन बोलत नाही, ते त्यांना शिव्या शाप देत नाही. तर हे गृहस्थ असे जीवन देवता स्वरूप पुरुष आणि देवता स्वरूप स्त्री जगते. हे गृहस्थ पती आणि भार्या यांनी एकत्र जीवन जगण्याचे हे 4 मार्ग आहेत, हे 4 आयाम आहेत. या पाठामध्ये तथागतांनी पती आणि पत्नीचे 4 आयाम या पद्धतीने आपल्याला सांगितलेले आहेत.